कसं वाटतंय? खूपच छान वाटतंय. सगळ्या विविध कला एकाच ठिकाणी बघायला भेटणार आहे. आणि ही जी पेंटिंग केला नाही, कौस्तुभची पेंटिंग केला नाही. सो आम्ही ऋषीला काही आयडिया दिली नव्हती की आम्ही त्याच्या घरी जातोय. सो आम्ही डायरेक्ट आलो आणि आतापर्यंत केल्या 3 सिरियल केलेस. हा ओके. कोणत्या? तुझे सुमी गीत गाता किती होती? कोणत्या? तर आता आपण जातोय ऋषीकडे आणि ऋषीला माहित नाही आहे आम्ही येतो तिथे. त्याचा पाहूया तो कसा रिॲक्ट करतो इथे. मगाशी आपण जिथे आलो होतो इथे हनुमान मंदिर. बनवलेला आहे आणि हे जे आपण बघतोय ना सुतरवाडी आहे. गाडीवरून आवाज येणार नाही, सुतरवाडी आहे. चला वाघाला घेऊन येतोय. जाईल आपल्या वाघाला घेऊन येतोय. अजून वातावरण मस्त होतं. आता 5 मिनिटात ऋषीची इथं पोहोचणार आहोत आणि आपण आयडिया दिली नाही आहे ऋषीला. घरी जातो आम्ही. ऋषीची रिॲक्शन बघू. आता आपण ऐकून ऋषी तिथं आले. ऋषीला आयडिया नाही आहे. आलो येतो. ऋषीच्या घरी आहोत. आपण बघूया रिॲक्शन. तर कौस्तुभ जसं मला सांगत होता ऋषीबद्दल किंवा मलाही माहित होती ऋषीबद्दल थोडीफार माहिती. आणि ही जी पेंटिंग केला नाही, कौस्तुभची पेंटिंग केला नाही. सो आम्ही ऋषीला काही आयडिया दिली नव्हती की आम्ही त्याच्या घरी जातोय. सो आम्ही डायरेक्ट आलो आणि आपला ऋषी. तर ऋषी थोडीफार माहिती सांगा. ऑलरेडी आम्ही तुझ्याबद्दल माहिती दिली आहे, थोडी आयडिया दिली आहे की नक्की तू काय काम करतोस वगैरे वगैरे. आणि आता तुझ्या कोणातून थोडं सांग माहिती. 3 सिरियल आतापर्यंत केल्या. 3 सिरियल केलेस. हा ओके. कोणत्या? तुझे सुमी गीत गाता किती होती? कोणत्या चॅनल वरती? स्टार प्रवाह. स्टार प्रवाहावरती ज्या सिरियल आहेत, जे मराठी सिरियल पाहत असतील त्यांना खूप आयडिया असतील. अजून आता परत येते म्हणजे पुढच्या महिन्यात पण म्हणून ती पण स्टार प्रवाहालाच येते. स्टार प्रवाहावरती म्हणजे ते आशे दादा आहेत, म्हणजे माझे जे सर आहेत ते नवीन नवीन म्युझिक तयार करतात आणि मग ते मला पाठवतात. बरोबर. आणि मग जसा एपिसोड येतो तसं मी त्यांना सिच्युएशन टाइप ते म्युझिक लावून पाठवत असतो. हेच मी काम करतो. बॅकग्राऊंड म्युझिक सिरियलला देण्याचं. आणि अजून तुझी कोणती कला आहे वगैरे? अजून काही काय हार्मोनियम आहे, कीबोर्ड आहे, कीबोर्ड आहे वगैरे. आपल्याला भेटेल आता पाहायला पण भेटेल कशा प्रकारे.
सो त्याला थोडं फ्रेश होऊ दे आणि बाकी आपण कंटिन्यू ब्लॉगिंग करू. तर आता ऋषी तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता पाठीमागे तयारीत आहे. आणि इकडे कस्तूब आहे, कस्तूब, हेमंत आणि साहिलचा भाऊ नैतिक. ओके, तर आता फ्रंट कॅमेरा बॅक कॅमेरा चालू करतो. सो कस्तूब, थोडी जरा माहिती दे जरा ऋषीबद्दल मला, जसं तू मला अगोदर सांगितलं सुरुवातीलाच. आता आपण ऋषिकेश सुतार याच्या घरी, हा बाकीच्यासाठी ऋषिकेश सुतार आहे, ऋषी आहे. ऋषी आणि तो ढोलकी अप्रतिम होतो. म्हणजे जेव्हापासून शाळेत आहे तेव्हापासून मी त्याला ए भोळ्या शंकरावरती वाजवताना बघतोय, मी त्याला सिरियलवरती काम करताना बघतोय. एवढा त्याचा प्रवास आहे मोठा. बरोबर. ढोलकी, पखवाज, तबला, क्लॅपबॉक्स, हार्मोनियम, ऑर्गन, सगळ्या गोष्टी उत्तमरित्या हँडल करतो. अगदी झोपेतून उठवलं आणि सांगितलं वाजवायला वाजवू शकतो. बरोबर. आणि त्याच बाबतीत टिकटॉक हा प्रकार होता मागे, टिकटॉक मध्ये खूप त्याचे फॉलोअर्स होते आणि मला वाटतं त्याचे म्हणजे जवळजवळ टिकटॉक फेमस होता तो. फेमस होता, बरोबर. आता त्याने ते कमी केलंय, ऍक्टिंग खूप छान करतो. आणि आता सध्या तरी कोकण प्रवासी हे चॅनल त्याचं आहे इंस्टाग्रामला, आणि जे त्याचं चॅनलचं नाव आहे सांग मला. कोकण प्रवासी म्हणून इंस्टाग्राम चॅनल, नक्की फॉलो करा त्याच्या चॅनलला, कोकण प्रवास. ओके, आणि तुझं कोणतं चॅनल आहे? आपलं एक दिनकर आर्ट्स स्टुडिओ म्हणून, दिनकर आर्ट्स म्हणून आहे. ओके, त्यालाही फॉलो करा, लाईक करा, आणि जेवढं होईल तेवढे कोकण प्रवास आणि दिनकर आर्ट्स याला शेअर करा, लाईक करा, जेवढे होतील तेवढे फॉलोअर्स वाढवा त्यांचे. कारण ही कला आपल्या कोकणामध्ये आहे आणि बरेच लोकांना माहीत नसतं की आपले असे कलाकार आहेत कोकणात. सो ऋषी, थोडा डेमो दे. वाह, मस्त एकदम. आता एक गाणं होऊ दे मस्त की, आणि वाजव. मस्त एकदम एकदम माहोल बनवला असा एकदम. तर आपला ऋषी तिकडे तयारीत आहे, तोपर्यंत आपला साहिल भाऊ आला इकडे. तर साहिल भाऊ एक नंबर जरा हो दे, जरा माहोल बनव. तोपर्यंत आपला ऋषी तयार आहे तिकडे. आणि आपल्या ह्याचं नाव काय बोललास? नैतिक. तो पण एक नंबर वाजव. आणि तू इकडे 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 ये ये इकडे इकडे थांब, ये इकडे ये इकडे. तर एक मस्त एक माहोल बनवा तोपर्यंत करू दे. आणि आपला साहिलचा भाव अथर्व. हेमंत, कसं वाटतंय? खूपच छान वाटतंय. सगळ्या विविध कला एकाच ठिकाणी बघायला भेटणार आहे. आणि आपल्या इकडे कस्तूर
मस्त, खूप भारी आहे, खूप भारी. हो दे घे. नको सपोडू कान घे तू. आज सर्व कला आपल्याला इथंच भेटणार आहे पाहायला, तर नक्की शेवटपर्यंत राहा. स्किप वगैरे व्हिडिओ करू नका. शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या वळते गेला. मस्त. कसं वाटलं नक्की कमेंट करा तुम्ही. थोडा माहोल बनलाय, अजून थोडा माहोल बनवूया. थोडंफार अजून एक होऊ दे. कोकणातली कला बघा, कला बघा, कोकणातली कला मस्त एक नंबर. ही आपली सर्व पोरं जिम मधली आहेत. आपल्या जिम मध्ये येतात सर्व पोरं, जेवढे आहेत सर्व. त्यांना मी भेट दिली आज, बोललो त्यांच्याकडून जेवढी त्यांची कला आहे वगैरे. आपल्या इकडे बघतात तुम्ही, मी कस्तू ह्याचा आवाज ऐकला तुम्ही, सुंदर असा आवाज आहे. आता इकडे आपला भाऊ आहे, तोही मस्त तयारीत आहे आता वाजवायला. आणि आपला ऋषी, वाह वाह, क्या बात है.
तर आपलं फायनली आता ब्लॉगिंगला एंड करतोय मी. जो आता आपल्या समोर गाणं सादर होणार आहे, महाराष्ट्राचा निसर्गरम्य सुंदर असं कोकण, या गाण्याचं आपल्या आता शेवटी आपलं गाणं सादर होणार आहे. तर आपला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा आणि लाईक करा. आणि आपले जेवढे कोकणातले कलावंत आहेत, कौस्तुभ असेल, साहिल असेल, नैतिक असेल, ऋषी असेल, जेवढे आपली मंडळी आहेत, हेमंत असेल, कुठे काही प्रोग्राम असेल नक्की तुम्हाला मी कॉन्टॅक्ट दिलंय, त्या कॉन्टॅक्टला संपर्क साधा. आणि आपलं जो आता गाणं आहे महाराष्ट्राचं निसर्गरम्य, त्याचं गाणं आपण ऐकूया. तो सुरू होऊ द्या. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, या कोकणात आवाज
जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो आपण असंच एक नवीन एक ब्लॉग घेऊन येणार आहोत. असे जेवढे एवढे कोकणाची कलावंत आहेत आपण सादर करायला. सो नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी आलो तू मध्ये काय